उद्धव ठाकरे यांना आठवडाभरात दुसरा मोठा राजकीय धक्का बसल्यानंतर या घडामोडींना नवं वळण मिळालंय। सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। सचिन अहिर आदित्य यांच्या खूप जवळचे मानले जातात। मात्र आता 2029च्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन अहिर असा सामना रंगण्याची शक्यता आहे। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। सचिन भाऊ भिडणार, आदित्य ठाकरेंना नडणार। वरळीत आदित्य ठाकरेंना सचिन अहिरांचं आव्हान। अहिरच पुढचा आमदार, शिवसेनेचा दावा। सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणं याचे अनेक अर्थ काढले जाऊ लागले। सचिन अहिर यांचा मतदारसंघ तसा वरळी। सचिन अहिर वरळी विधानसभा मतदारसंघातून एकदा आणि त्यापूर्वी म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेच्या आधी जुन्या शिवडी मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते। दहीहंडी सारख्या उपक्रमांमुळे सचिन अहिर यांची मतदारसंघावर चांगली पकड होती। 2014 मध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता। पण ही व्यवस्था आदित्य ठाकरेंसाठी होती। आदित्य ठाकरे विधानसभा लढले तर सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं। आता सचिन अहिर विधान परिषदेचे उपसभापती जरी झाले तरी 2029च्या विधानसभा निवडणुकीत वरळीत सचिन अहिर विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना होईल असं सांगण्यात येत आहे। आदित्य ठाकरेंनी वरळी हा आपलाच बालेकिल्ला असल्याचा दावा केला। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे असे पाहिलं असेल जे काही आधीपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं, म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही। सचिन अहिर यांनी हे आपल्या धमक असल्याचं सांगून आव्हान देणाऱ्यांनी संपूर्ण आयुष्यात एक दगडही उचलला नसल्याचा टोला लगावलाय। पण एकनाथ शिंदेची जबाबदारी देतील ती निभावणार असल्याचं सांगून वरळीच्या राजकीय संघर्षासाठी तयार असल्याचे संकेतही दिले। बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतात तो आकर्षण आहेतच ना, कोणीच न करतात। आणि हे माझ्यापुरतं नाही आहे, खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल। आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं आहे। आणि तुम्ही बघ काय होतो, आता तुम्हाला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे। काही लोकांनी जे आयुष्यात ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं। दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी आतापासूनच आदित्य ठाकरेंना आव्हान द्यायला सुरुवात केली आहे। वरळीचा पुढचा आमदार हा शिवसेनेचा असेल आणि ते सचिन अहिर असतील असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला। आदित्य ठाकरेंबरोबर सचिनदादा अहिर हे सावलीसारखे असायचे, परंतु असे सुद्धा नेतृत्व त्यांच्याबरोबर राहू शकले नाही। याच्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वावर आपण चुकीच्या पद्धतीने मिमिक्री करताय। अरे आपलं वय काय याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं की बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने त्यावेळेस शिवसेनेला मजबूती देण्याचं काम त्या काळामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी केलेलं होतं। आणि अशा नेतृत्वावर आपण मिमिक्री करताय। पुढच्या वेळेला याच ठिकाणी वरळी मतदारसंघातून सचिनदादा अहिर हे आमदार असतील। सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। ऑपरेशन देवेंद्र की ऑपरेशन टायगर याचा विचार करण्यापेक्षा नेते सोडून का जातात याचा विचार आदित्य ठाकरेंनी करावा असा टोला श्रीकांत शिंदेनी लगावला। थोडं खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे। हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे। ऑपरेशन टायगर बोलायचं काय बोलायचं ते बोला, लोकांना सांभाळा, लोक जे आहेत का जात आहेत त्याच्याबद्दल आत्मपरीक्षण करा। म्हणजे इतक्या शांततेत हे सगळं ऑपरेशन झालं काय पण कुंकून नव्हते की असं काय होणार। ते म्हणतात की सचिन अहिर रोज आमच्या संपर्कात होते, बोलत होते। ऑपरेशन असं झालं पाहिजे ना, म्हणजे पेशंटला चांगल्या प्रकारे भूल दिली गेली पाहिजे, त्याला थोडं पण माहिती नाही पडलं पाहिजे। 2029 मध्ये आदित्य ठाकरेंना वरळीतच अडकवून ठेवण्याची महायुतीची रणनीती असावी। त्यासाठीच सचिन अहिर यांच्यासारखा बडा नेता महायुतीत आणण्यात आला। आदित्य ठाकरेंभोवती चक्रव्यूह रचण्यात आला। हे राजकीय चक्रव्यूह भेदण्यासाठी आदित्य ठाकरेंना आतापासूनच तयारी करावी लागणार आहे। पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
2029चा वरळीचा सामना लक्षवेधी असणार आहे. मनश्री पाठक आणि कृष्णात पाटीलसह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई.